ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर नक्कीच आपल्या दृष्टीपलीकडे आहे. परमेश्वर ही अशी स्फोटक शक्ती आहे की ज्याचा आपण आढावा घेऊ शकत नाही. जो परमेश्वर एवढा महान आहे त्याचा आपण अनुभव देखील घेऊ शकत नाही. पण कुठे ना कुठे परमेश्वराने वेगवेगळे मार्ग निर्माण केलेले आहेत की त्याद्वारे आपण त्याचा थोडासा स्पर्श घेऊ शकतो. ज्याप्रमाणे सूर्याच्या जवळ आपण जाऊ शकत नाही, परंतु सूर्याच्या किरणांचा आस्वाद आपण नक्कीच घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला उन्हात जावं लागेल. त्यासाठी आपल्याला बंद खोलीतून बाहेर पडावं लागेल. तेव्हाच ते सकाळचं कोवळं ऊन काय असते याचा आपला अनुभव येईल. त्याचप्रमाणे जर परमेश्वराचा अनुभव आपला पाहायचा असेल किंवा घ्यायचा असेल तर परमेश्वराने सुंदर असे मार्ग दिलेले आहेत. ते मार्ग काही किचकट नाही किंवा अवघड नाही, पण आपण कशा प्रकारे ते मार्ग स्वीकारतो त्यावरती आपलं पावित्र्य ठरत असते. विशेष म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने 3 महत्वाचे पिलर किंवा स्तंभ आपल्या समोर ठेवलेले आहेत. एक म्हणजे प्रार्थना, प्रेयर, दुसरे म्हणजे उपवास, फास्टिंग, आणि तिसरी म्हणजे आर्म्स गिव्हिंग म्हणजेच दान धर्म. या 3 गोष्टीद्वारे, बाबीद्वारे किंवा या 3 मार्गाद्वारे आपण परमेश्वराचा अनुभव घेऊ शकतो आणि परमेश्वर अजूनही जिवंत आहे, आपल्या बरोबर आहे याचा भास नक्कीच आपल्याला होणार आहे, अनुभव आपल्याला नक्की येणार आहे. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा वायफाय कनेक्शन प्रमाणे आपलं आणि परमेश्वरामधील संवाद साधत असतो. आपल्यामधील नातं जोडत असते. कदाचित ते वायफाय कनेक्शन आपल्या डोळ्यांना दिसणार नाही, परंतु ते अदृश्य कनेक्शन परमेश्वर आणि आपल्यामध्ये नवीन स्थापित होत असते जेव्हा आपण नेहमी प्रार्थनेमध्ये मग्न असतो, थोडा वेळ शांततेमध्ये घालवत असतो. आणि हळूहळू या वायफाय कनेक्शनद्वारे, प्रार्थनेद्वारे परमेश्वर आपली जडणघडण करत असतो. ज्याप्रमाणे कुंभार त्या शेप किंवा आकार नसलेल्या गोळ्याला सुंदर आकार देत असतो आणि त्यापासून मडकं तयार करत असतो, त्याचप्रमाणे जेव्हा आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वेळ घालवत असतो, प्रार्थना करत असतो, तेव्हा परमेश्वर हळूचपणे आपलं आंतरिक आकार देत असतो, आपली जडणघडण करत असतो. परंतु प्रार्थनेमध्ये एकाग्रता असणे गरजेचं आहे. प्रार्थनेमध्ये आपण मन तन लावून प्रार्थना केली पाहिजे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण उपवास करतो म्हणजे आपण काहीतरी सॅक्रिफाईस करत असतो. जी गोष्ट आपल्याला आवडत असते ती परमेश्वरासाठी आपण अर्पण करत असतो. आणि जेव्हा आपण परमेश्वरासाठी अर्पण करत असतो तेव्हा एक ते सुंदर अर्पण, यज्ञ आपण परमेश्वराला अर्पण करत असतो आणि परमेश्वर त्याची भरपाई म्हणून आपल्याला आशीर्वाद देत असतो. आणि त्याचप्रमाणे आपण जेव्हा दानधर्म करत असतो तेव्हा नक्कीच दानधर्म करताना परमेश्वर त्याच्या डबल आपल्याला परत करत असतो. आणि म्हणून दानधर्म करणारी व्यक्ती ही नेहमी प्रसन्न असते. तिच्या चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य असते. हे स्मित हास्य, प्रसन्नता ती स्वतः निर्माण करत नाही, तर परमेश्वर त्या दानधर्माद्वारे आशीर्वादित करून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आणत असतो. परंतु कधी कधी परमेश्वर या 3 गोष्टीवर देखील टीका करत असतो. कारण जेव्हा मनुष्य याचा वापर केवळ आणि केवळ देखावासाठी करत असतो, केवळ प्रार्थना आहे म्हणून मी प्रार्थना करतो किंवा मला करायची आहे किंवा माझ्या पाठीमध्ये कोणतरी फोर्स करत आहे, तेव्हा त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. कारण ती प्रार्थना आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यातून येत नसते. जेव्हा आपण उपवास करतो किंवा दानधर्म करतो इतरांना दाखवण्यासाठी किंवा इतरांना सांगण्यासाठी की मी एवढं दानधर्म केलेला आहे, त्याचा उपयोग आपला होत नाही. कारण आपल्या मनातील इच्छा आणि आपला हेतू वेगळाच असतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तुम्ही दानधर्म करता, उपवास करता, प्रार्थना करता, अशा प्रकारे करा की तुमचा डावा हात काय करतो तेव्हा त्या उजव्या हाताला समजू नये आणि उजवा हात काय करतो डाव्या हाताला समजू नये. म्हणजेच गुपित करा, कारण तुमचं कार्य आणि पाहून केवळ परमेश्वरच तुम्हाला फळ देणार आहे. तर ही प्रार्थना, उपवास आणि दानधर्म जर आपण जीवनामध्ये केला तर नक्कीच डबल इन्कम, डबल आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देणार आहे. आणि जे जग स्मित हास्यासाठी थांबलेलं आहे,
आनंदाच्या आस्वाद घेण्यासाठी थांबलेला आहे, सुखाचा आस्वाद घेण्यासाठी थांबलेला आहे, तो आस्वाद परमेश्वर नक्कीच आपल्या या 3 गोष्टीद्वारे देणार आहे.